दोन मातोश्रीमध्ये किती सुपाऱ्यांची पोती आहेत हे सांगा। तुम्ही सुपाऱ्या फेकल्या, आम्ही खोके फेकू, त्यांचा भ्रष्टाचार उघड करू, असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिलाय। मराठा आंदोलनाच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, असं देखील महाजन यांनी म्हटलंय। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधला, आपण पाहूया। मनसेचे प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत। काय प्रतिक्रिया आहे राज ठाकरेचा आजच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणि होत असलेल्या विरोधावर? राज ठाकरे असे एकमेव नेते आहेत की आरक्षणाच्या या सगळ्या तप्त वातावरणात त्यांनी मराठवाड्यापासून आपला दौरा सुरू केला। सहसा इतर कोणत्याही पक्षाचे लोक या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात यायला घाबरतात। याचं कारण असं आहे की राजसाहेबांची स्पष्ट मतं आहेत आणि त्याच्यामुळं जे त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या ओठात असतं आणि त्याच्यामुळं दोन्ही फरक नसल्यामुळे त्यांनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलं। ते सांगताना त्या भागची पार्श्वभूमी काय हेही त्यांनी सांगितली। अर्थात लोकशाहीमध्ये कोणाला ते मत पटेल न पटेल हा ज्याचा त्याचा भाग आहे। काल जो बीडमध्ये प्रकार झाला, त्या बीडमध्ये प्रकार खरं म्हणजे आता उबाटा गटाचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून दिल्लीत लोटांगण घालायला गेले आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या आड बीडमधील त्यांचे काही तुरळक कार्यकर्ते साहेबाच्या स्वागत समारंभात घुसले। उबाटा गट असा काही करणार असेल तर आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ। बरं, म्हणजे काय? म्हणजे काय, आम्ही त्यांचा भ्रष्टाचार उघडा करू। त्यांनी सुपाऱ्या फेकल्या तर आम्ही खोके फेकू। बरं, मराठा आरक्षणाच्या पाठीमागून तुम्हाला घेरलं जातं किंवा तुम्हाला अशा पद्धतीचं आंदोलन केलं जातं असं तुमचं मत आहे, तर कोण आहेत ही सगळी मंडळी? आता काल तर सिद्ध झालं ना, उबाटा गटाचीच आहेत ना। त्यांची हिंमत नाही अशी सरळ यायची। मग तुम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या आड घेऊन तुम्ही आमच्यावर हल्ला करता, तुम्ही समोर येऊ नाही शकला। आणखी दुसरं कोण याच्यात? शरद पवार राष्ट्रवादीचा गट असेल। या सगळ्यांनी मिळून जर अशा पद्धतीने मागली, आमचं स्पष्ट मत आहे की आम्ही महाराष्ट्र धर्म मानतो, आम्ही मराठी माणसाचं हित मानतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।